नमस्कार, माझे नाव पल्लवी संदीप चौधरी। माझे डिग्री ही SSBT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून सिव्हिल या शाखेत झालेली आहे आणि मला हे काल म्हणजेच 8 जानेवारी 2025 रोजी मला गोल्ड मेडल हे 2 गोल्ड मेडल मिळाले आहेत, सुवर्ण पदक। तर हे जे सुवर्ण पदक आहेत ते मला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राधाकृष्णन राज्यपाल आणि प्रमुख अतिथी जगदीश कुमार यांची उपस्थिती तिथे होती। मला कुलगुरू माहेश्वरी यांच्या हातून हे गोल्ड मेडल मिळालं। माझा हा सगळा जो जर्नी आहे गोल्ड मेडलचा, तो जर्नी माझे आई वडील, माझे भाऊ, माझे काका काकू ह्या सगळ्यांचा जो सपोर्ट होता मला की हे तू करू शकते, ह्या शाखेत तू जास्त मार्क्स मिळवू शकते वगैरे, हे सगळं त्यांनी मला मार्गदर्शन केलं। नंतर माझे प्राचार्य हे पटनाईक सर, माझे हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर मुजाहिद हुसेन सर, डॉक्टर प्रवीण शिरोळे सर, ह्या सगळ्यांचं मला खूप जास्त मार्गदर्शन कॉलेजमध्ये मिळालं। ह्या सगळ्या जर्नीबद्दल माझ्या ह्या जर्नीमध्ये गोल्ड मेडल मिळाल्यानंतर माझ्या गावाचं नाव, माझ्या फॅमिलीचं नाव रोशन झालं, यातच मला खूप आनंद मिळाला। धन्यवाद। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकच सांगू शकते की असं नाहीये की जो शहरात जातो किंवा शहरातील आई वडिलांकडूनच त्यांना इतकं शिक्षण मिळू शकतं। आपल्या ग्रामीण भागातील जे आई वडील आहेत शेतकरी, हे सुद्धा आपल्याला जे शिकवतात त्याच्यातूनच आपण आपलं जे शाखेत आहे, ज्या कोणत्या डिग्री घेतोय त्या डिग्रीमध्ये आपण आपलं प्रावीण्य मिळवू शकतो, करू शकतो, आपण मेहनत घेऊ शकतो। मी संदीप चौधरी। माझ्या मुलीला शिकवण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले आणि शहरातच शिकवायला पाहिजे असं काही नाहीये। ग्रामीण भागातून सुद्धा मुली हा फार प्रगती करू शकता। जसं चिखलात कमळ उगवतं तसंच आपण ग्रामीण भागात सुद्धा आपण कमळाच्या फुलाप्रमाणे मुली चांगली प्रगती करू शकता आणि सगळ्या आई वडिलांनी मुलींना प्राधान्य चांगल्या पद्धतीने दिले पाहिजे। मुलगा असला म्हणून शिकवायचा असं नाही, मुलगी असली तरी तिला चांगल्या पद्धतीने शिकवायला। मुलगा आणि मुलगी याच्यात भेदभाव न पाळता मी माझ्या मुलीसाठी भरपूर कष्ट घेतले आणि जो बी खर्च तिला सांगितलं बेटा घाबरायचं नाही, जो बी असला तो बी खर्च मी करायला तयार आहे आणि तिचं माझ्या श्रमाचं तिने चीज करून दाखवलं, त्याबद्दल मी खूप आनंद झाला मला। काल एवढ्या मोठ्या विद्यापीठात माझी लायकी नसताना मी तिथं माझ्या मुलीचं चांगल्या पद्धतीने गौरव झाला आणि हेच सगळ्या गरीब कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या माणसांनी आपल्या मुलींना चांगलं शिकवून अशा पद्धतीने पुढे नेऊन मुलगा आणि मुलगी याच्यात भेदभाव न पाळता आपण आपल्या मुलींना चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन हे सगळ्या पद्धतीने हे करायचं आणि नोकरी लागो या ना लागो पण आपलं कर्तव्य आपण पार पाडावे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी। धन्यवाद।